न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। कामगारांसाठी खुशखबर। केंद्र सरकारकडून किमान वेतन दरात वाढ। 1 ऑक्टोबर पासून नवे दर लागू। कामगारांना विशेषतः असंघटित क्षेत्रातील कामगारांना आधार देण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले। सरकारनं परिवर्तनीय महागाई भत्तामध्ये सुधारणा करून किमान वेतन दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे। कामगारांना जगण्याच्या वाढत्या खर्चाचा सामना करण्याच्या मदत करण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आलाय। इमारत बांधकाम, सामानाचं लोडिंग आणि अनलोडिंग, वॉचमन, साफसफाई, स्वच्छता, घरकाम, खाणकाम आणि शेती यांसह केंद्रीय क्षेत्रातील आस्थापनांमधील विविध क्षेत्रांमध्ये गुंतलेल्या कामगारांना सुधारित वेतन दराचा फायदा होईल। नवीन वेतन दर 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होतील। यापूर्वी कामगार दराची शेवटची सुधारणा एप्रिल 2024 मध्ये करण्यात आली होती। किमान वेतन दर हे अकुशल, अर्धकुशल, कुशल आणि उच्च कुशल अशा कौशल्य पातळीच्या आधारावर वर्गीकृत केली जाते। तसेच ते भौगोलिक क्षेत्रांच्या आधारावर A, B आणि C मध्ये देखील विभागलं गेलंय। सरकारच्या या निर्णयानंतर बांधकाम, साफसफाई, रिफायनिंग, लोडिंग आणि अनलोडिंग सारख्या अकुशल काम क्षेत्रातील कामगारांसाठी सेक्टर ए मधील किमान वेतन दर 783 रुपये प्रतिदिन, 20,358 रुपये प्रति महिना, अर्धकुशल लोकांसाठी ते 868 रुपये प्रतिदिन, 22,568 रुपये प्रति महिना असेल। याशिवाय कुशल कर्मचारी, लिपिक आणि निशस्त्र वॉचमन किंवा सेंटिनल्ससाठी प्रतिदिन 954 रुपये, 24,804 रुपये आणि अत्यंत कुशल आणि सशस्त्र वॉचमन किंवा सेंटिनल्ससाठी प्रतिदिन 1,035 रुपये, 26,910 प्रति महिना दिले जातील। केंद्र सरकार 1 एप्रिल आणि 1 ऑक्टोबर पासून लागू होणाऱ्या ग्राहक किंमत निर्देशकातील 6 महिन्यांच्या सरासरी वाढीच्या आधारे औद्योगिक कामगारांसाठी वर्षातून 2दा परिवर्तनीय महागाई भत्ता सुधारित करते। विविध प्रकारचे काम, श्रेणी आणि क्षेत्रानुसार किमान वेतन दराची तपशीलवार माहिती मुख्य कामगार आयुक्त, केंद्रीय भारत सरकार clc.government.in या वेबसाईटवर उपलब्ध करून दिली आहे। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।